चूक ती चूकच, प्रशासन निश्चित कारवाई करेल. गट शिक्षणाधिकारी प्रशांत तरबळे यांची ग्वाही. सरपंच मात्र कारवाईवर ठाम. एका सहकारी शिक्षकांच्या घराच्या वस्तुशांतीला जाण्याकरिता गावात कोणतीही देवी देवतांची यात्रा नसताना देखील यात्रा असल्याचं दाखवत सार्वजनिक सुट्टी घेतल्याप्रकरणी तळवळ जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांची गट शिक्षणाधिकारी प्रशांत तरबळे यांनी चौकशी सुरू केली असून चौकशी दरम्यान मुख्याध्यापकांनी चुकीच्या पद्धतीने सुट्टी घेतल्याचं स्पष्ट झालं आहे. चूक ती चूकच असून प्रशासन निश्चितच कारवाई करेल असा ठाम विश्वास गट शिक्षणाधिकारी अरवळे यांनी दिला आहे. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळवळ मराठी कन्नड उर्दू या ठिकाणी भेट देऊन मागील 2 दिवसापूर्वी जो व्हिडिओ शिक्षकांनी अनधिकृत सुट्टी घेतल्याबाबत व्हायरल झाला होता, त्या अनुषंगानं या शाळेचे तिन्ही शाळेचे अध्यक्ष, या गावचे सरपंच आणि त्या व्हिडिओमध्ये जे काही नागरिक, गावचे ज्येष्ठ नागरिक किंवा अन्य पदाधिकारी होते, त्या सगळ्यांशीच चर्चा केली. त्या सगळ्यांच्या चर्चेतनं हे निष्पन्न झालं की गावात कुठलीही यात्रा नव्हती आणि दुर्दैवानं शिक्षकांनी खरं तरी चुकीचं कारण दाखवून सुट्टी घ्यायला नको पाहिजे होतं, ते त्यांनी घेतलेलं आहे. आता तसा अहवाल आम्ही आजच जिल्हा शिक्षणाधिकाऱ्याकडे आज पाठवणार आहे आणि यानंतरचा निर्णय मग जिल्हा शिक्षणाधिकारी घेतील. आणि आजच सगळ्या अध्यक्षांना, सगळ्या नागरिकांना मी हेही आवाहन केलं की इथून पुढच्या कालावधीमध्ये मी 24 तास त्यांच्यासोबत संपर्कात आहे. म्हणजे आज ऑलरेडी तालुक्यातल्या बऱ्याच पालकांसोबत, अध्यक्षांसोबत संपर्कात आहे. त्यांना इतर काही अडचणी आहेत का तेही विचारलं. त्यांच्या इतर काही अडचणी नाहीत. किंबहुना शिक्षणाच्या बाबतीत ते समाधानी आहेत असं सांगतात. शिक्षणाच्या बाबतीत समाधानी आहेत, मात्र जी चूक झाली ती चूक आहे आणि त्या बाबतीत योग्य ती कारवाई प्रशासन नक्कीच करेल आणि यापुढच्या काळातही अशा काही घटना घडणार नाहीत अशीही त्या शिक्षकांनी ग्वाही दिली. शाळेच्या सकाळच्या सत्रात गट शिक्षणाधिकारी प्रशांत अरवळे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळवळ येथे भेट देऊन या प्रकरणाची चौकशी केली आणि ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शालेय समिती अध्यक्ष, पालक यांचं म्हणणं ऐकून घेतले. त्यानंतर मुख्याध्यापकाचे म्हणणे ऐकून घेऊन तसं लेखी घेण्यात आलं. गावातील पदाधिकारी मात्र मुख्याध्यापकांच्या कारवाईवर ठाम असून आजही कारवाई व्हायला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. गट शिक्षणाधिकारी अरबळे साहेब आले होते. त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे ते आपले शिक्षकांनी काय चुका केलेल्या आहेत आणि त्यांनी सुट्टी घेतलेल्या आहेत यात्रा म्हणून, ते आपण सर्वांनी मिळून जबाब दिलेला आहे. अध्यक्ष, सरपंच, पोलीस पाटील आणि मुख्याध्यापक सर्वांनी जबाब दिलेला आहे. कोण दोषी आढळतात त्यांच्यावर कारवाई करतो म्हणून सांगितलं. ತಾಲೂಕು ಅಧ್ಯಕ್ಷ ಇವತ್ತು ಶಿಕ್ಷಣಾಧಿಕಾರಿ ಬಂದವರು ತಾಲೂಕಲ್ಲಿ ಅವ್ರು ಹೇಳ್ಯಾರ ಎರಡು ಪಾಟು ಖರ್ಚಿಗೆ ಕೇಳಿದ್ರು ಯಾರು ಚೂಕ್ ಹೊಡ್ತದ ಹಂಗೆ ಲಿಖಿत ತೊಗೊಂಡ್ರ ಯಾರು ಚೂಕ್ ಹೊಡ್ತದ ಅವ್ರ ಮ್ಯಾಗ कारवाई ಮಾಡ್ಕೊತ सुट्टीसाठी माझ्याकडे सहीसाठी आले होते त्यांनी. तर मुख्याध्यापकाखाली 2 सुट्ट्या असतात, त्यामुळे आणि माझ्याकडनं सही घेतली त्यांनी. तर गावात शाळा जत्रा नसताना सुद्धा सुट्टी घेतली. तर जत्रा नाही म्हणा, मग आता सुट्टी कशा बरं म्हणलं तर त्यांनी गड्डाची जत्रा दाखवली त्यांनी. चालते, त्याच्यात का नाही आहे. आणि मंजुरी घेताना प्रशासनाकडनं मंजुरी घेताना गावची यात्रा हेच कारणे दाखवावं लागतं त्यांना. म्हणजे बरोबर, त्या विश्वासावर ठेवून आम्ही सही केल्या. गावची यात्रा म्हणून मुख्याध्यापक अधिकाऱ्याखालील एक सुट्टी त्यांनी घेतलेली आहे. त्या सुट्टीची चौकशीसाठी विस्तार अधिकारी साहेब, केंद्र प्रमुख, तसंच जेशी साहेब येऊन सगळ्या शाळेची चौकशी केली. त्यामध्ये आमचा अहवाल आम्ही सादर केलेला आहे. पुढचं चौकशी ते करणार आहे. रोज चर्चामध्ये एकच उत्पन्न झालं की ज्या सुट्ट्या घेतल्या ते चुकीच्या आहेत. तर सगळ्यांचं मत एकच होतं की चुकीला माप नाही, कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे, असं सगळ्यांचं मत आहे. चौकशी दरम्यान मुख्याध्यापकांनी पुन्हा नवशक्कल लढवत गड्डा यात्रेसाठी सुट्टी दिल्याचं सांगत विषयाला यू टर्न देण्याचा प्रयत्न केला. पण गड्डा यात्रेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारातील सुट्टी यापूर्वीच दिलेली असताना मुख्याध्यापक सुट्टी देण्याची गरजच काय? मुख्याध्यापक हे सोयीप्रमाणे मुद्दे उपस्थित करत असून गट शिक्षणाधिकाऱ्यांना सुट्टीसाठी पाठवलेल्या पत्रात छेडछाड करण्याची शक्यता आहे अशी भीती व्यक्त करत सरपंचांनी मुख्याध्यापकांचं म्हणणं खोडून काढले आहे. दरम्यान पदाधिकाऱ्यांनी कारवाईवर ठाम असल्याचं सांगितलं.
एकूणच हा सारा प्रकार पाहता धन्य ते मुख्याध्यापक आणि धन्य ती व्यवस्था असं म्हणण्याशिवाय पर्याय नाही हे मात्र खरं. आजचा हा भाग इथेच पुरे करूया. पुन्हा भेटूया नव्या भागात. तोपर्यंत मी अनिल कापसे यांचा नमस्कार. सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी तडवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्रदालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत. नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग, शर्टिंग, फॅन्सी साड्या, होजियरी, जीन्स, रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं 3 मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन. याशिवाय रेशमी, बनारसी, सुरती, सिल्क, पैठणी, इल्कल, शालू अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी, तसेच सफारी, कोटसूट, चिल्ड्रन रेडीमेड, जॅकेट सेट असे नाविन्यपूर्ण कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्रदालन तडवळ येथील महावीर क्लॉथ स्टोअर्स. एकदा आमच्या वस्त्रदालनास अवश्य भेट द्या. आमचा पत्ता श्री SP कासार अँड सन्स, महावीर क्लॉथ स्टोअर्स, अक्कलकोट रोड, देवी मंदिरासमोर, तडवळ स्टेशन, तालुका अक्कलकोट. संपर्कासाठी मोबाईल नंबर 7559 35 09 31, 76 66 16 55 63, 94 20 66 03 67.